तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व सावक संघ या 3 रत्नांना अभिवादन. परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून दर रविवारी आपण मिलिंद प्रश्न ह्या ग्रंथाचं पठण करत असतो. त्याप्रमाणे आजही करण्यात येईल. वर्षावासाचे 3 दिवस मी विहारात नाही येऊ शकलो. थोडीशी तब्येतही बरोबर नव्हती आणि त्यामुळे दवाखान्यात गेल्यामुळे येता नाही आलं. तो ग्रंथही आपल्याला कंप्लीट करता येईल. मिलिंद प्रश्न तर आपला 2 वर्षापासून चालू आहे आणि म्हणून सगळ्यांनी मंगल मैत्री करा की किमान हा वर्षावास आणि मिलिंद प्रश्न तरी माझ्या हातून पूर्ण व्हावा. बाकीचं बघूया. मागच्या रविवारी आपण बघितलं होतं की अराहंताच्या हातून बी काही चुका घडतात का, आणि त्याच्यावरचं विश्लेषण जसं ग्रंथाला धरून करता येईल त्याप्रमाणे मी केलं होतं की अराहंताच्या हातून बी चुका होतात, पण त्या चुका कसल्या प्रकारच्या असतात हे आपण मागच्या रविवारी बघितलेलं आहे. आजचा प्रश्न आहे तो बघू. अस्तित्वात नसलेल्या वस्तू. आता आपल्याला डोक्याला पहिलाच प्रश्न पडेल की जगात असं अस्तित्वात काय नाही, आणि जगात अस्तित्वात काय नाहीये तर याची व्याख्या करायला काय आहे हे अगोदर माहिती असलं पाहिजे, तर काय नाहीये याची व्याख्या करता येईल. आणि म्हणून राजा मिलिंदांनी प्रश्न आपण सुरुवातीला जर बघितला तर वर करणे एकदम साधे प्रश्न वाटतात, पण जेव्हा त्याला आपण धार्मिक दृष्ट्या विवेचन करायला जातो आणि मग त्याच्यातलं गांभीर्य आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून आज आपण या प्रश्नाचं वाचन करू आणि नेमका काय प्रश्न आहे तो उलगडून घेऊ. मला थोडंसं अजूनही बरं नाही, पण जेवढं करता येईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करूया. राजा मिलिंद विचारतो, म्हणते नागसेन, संसारात प्रत्यक्ष बुद्ध पाहण्यात येतात, बुद्ध श्रावक पाहण्यात येतात, चक्रवर्ती राजा पाहण्यात येतो, लहान मोठे राजेही पाहण्यात येतात, देवता आणि मनुष्यही पाहण्यात येतात, श्रीमंत आणि गरीब लोकही पाहण्यात येतात, प्रगतिशील लोकही पाहण्यात येतात, अधोगतीला जाणारे लोकही पाहण्यात येतात, पुरुषाचे पुरुष लिंग नष्ट होऊन स्त्रीलिंगी उत्पन्न होत असलेले, तसेच स्त्रीचे स्त्रीलिंग नष्ट होऊन पुरुष लिंग उत्पन्न होताना पाहण्यात येतात, चांगली कामे बिघडताना दिसतात, पाप आणि पुण्याचे फळ भोगत असलेले लोकही पाहण्यात येतात. राजा मिलिंद बघा हा प्रश्न विचारतो की काय काय गोष्टी आपल्याला नजरेसमोर दिसतात. आता आपला पहिलाच प्रश्न आहे की तो विचारतात की आपल्याला बुद्धही पाहण्यात येतात. आता जरी पाहण्यात येत नसेल पण बुद्धाच्या काळातल्या लोकांनी बुद्धांना पाहिलंय, प्रत्यक्ष पाहिलंय, आणि म्हणून हे प्रत्यक्ष इतिहासही आपल्या याच्यात आहे. बुद्धाची हिस्ट्री ही मायथॉलॉजी नाही, ती हिस्ट्री आहे. तिला आर्कॉलॉजीचे पुरावे आहेत, बऱ्याचशा गोष्टीचे पुरावे आहेत. म्हणून ह्या बुद्धाच्या कुठल्याही याला आपण मायथॉलॉजी म्हणत नाही किंवा संभ्रम अवस्था म्हणत नाही. राजा मिलिंदांनी हाच प्रश्न कसा विचारलाय की आपण बुद्धालाही पाहू शकतो, प्रत्यक्ष बुद्धालाही पाहू शकतो, चांगल्या माणसालाही पाहू शकतो, वाईट माणसालाही पाहू शकतो. आता त्या जमान्यात विचारलेला प्रश्न या राजा मिलिंद हा साधारणतः 2300 वर्षापूर्वी झाला. इसवी सनाच्या पूर्व पहिल्या शतकामध्ये अंदाज आहे, पहिल्या किंवा दुसऱ्या शतकामध्ये हा राजा झाला असावा. त्यावेळेस खरोखर हे टेक्नॉलॉजी विकसित होती का, की लिंग परिवर्तन करणं ही टेक्नॉलॉजी त्याच्यावेळेस होती का? पण तरी हा प्रश्न त्याच्यामध्ये आहे. आता जर ते टेक्नॉलॉजी एवढी प्रगत झाली नसती तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला असता का? परंतु आता ती टेक्नॉलॉजी तेवढी प्रगत आहे, स्त्री आणि पुरुषाचं लिंगही परिवर्तित केलं जातं. हे आपण बऱ्याचशा लोकांनी, आता ते जगतातही, बरेचशे लोक स्त्रीचा पुरुष आणि पुरुषाची स्त्री झालेली आहे, आणि ते चांगली लोक आहेत, विद्वान लोक आहेत त्याच्यामधली.
हेही घडतं. राजा मिलिंदाचा तोच प्रश्न आहे की आपल्याला हे सगळं बघायला मिळतं. दुसऱ्या प्रश्नामध्ये तो घेतात की अजून काय दिसतं आपल्याला, तर ते म्हणतात संसारात कितीतरी अंडज, जरायू, स्वदेश आणि कितीतरी औपपातिक प्राणीही दिसून येतात. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की वरकरणी दिसताना आपल्याला जन्म घेण्याच्या किती प्रक्रिया माहिती आहेत. तुम्ही म्हणाल की आईच्या पोटातून प्राण्याच्या, नाही, 3 प्रकाराने जन्म होतो ह्या पृथ्वीवरती. एक गर्भाशयामधून, एक अंड्यामधून आणि एक मुळामधून. ह्या 3 प्रकारचे जन्म आहेत आणि 3 प्रकारची ॲलोपॅथी अस्तित्वात. माणसाकरता काय आहे, तुम्हाला ॲलोपॅथी आहे ना तुमच्यावाली. प्राण्याकरता व्हेटरनरी आहे आणि वनस्पती करता बॉटनी आहे. 3 याच्यातून जन्म घेणाऱ्या 3 पॅथी तुमच्याकरता अवेलेबल आहे आणि या 3 व्यतिरिक्त जन्म होत नाही. आध्यात्मिक कारण समजायला आपण काय होतो की आपण शिक्षित झालो आणि शिक्षणाचे प्रत्येक बोधिसत्वानी म्हणा किंवा महापुरुषांनी सगळ्याला कारण काय सांगितलं आपल्याला न समजण्याचं, अज्ञान. अज्ञान आहे म्हणून आपण आता नेमका अज्ञान आणि सज्ञानाची व्याख्याच आपण वेगळी करून टाकतो. नेमका अज्ञान कशापासून आहे, तर मी इथून सुरुवात करतो की हे पुस्तक माझ्या पुढे आहे, याच्याविषयीच मला माहिती नाही, म्हणजे मी याच्याविषयी अज्ञानी आहे. याच्यात काय लिहिलंय मी हे वाचू शकतो, परंतु हे पुस्तक कसं तयार झालं, त्याच्या किती प्रक्रियेच्या मागे जावं लागेल मला. याचा कच्चा माल काय होता, फॅक्टरीमध्ये कुठल्या याच्यात टाकल्या गेलं, याच्यात पाण्याचं प्रमाण किती होतं, याला झाडापासून बनवला की बांबूपासून बनवला याचा कागद, त्याच्यावर प्रिंटिंग प्रेसमध्ये शाही वापरली की अजून काय वापरलं, अज्ञानी आहोत की नाही आपण याच्यापासून. म्हणजे अज्ञान सुरू कुठून होतं आपलं, आपण जिथे बसतो आणि जी वस्तू दिसते तिथूनच आपलं अज्ञान सुरू होतं. पण आपण ढोंगी लोक आहोत की आपण आपल्याला सज्ञानी म्हणायला लागतो आणि म्हणून बुद्ध म्हणतात की पहिलं स्वीकारलं पाहिजे. जोपर्यंत आपण या गोष्टी स्वीकारत नाही तोपर्यंत पुढचा मार्ग सापडत नाही. जेव्हा मी मला स्वीकारतो की मी अज्ञानी आहे, तर मग सज्ञानी होण्याकरता मी काही ना काहीतरी धडपड करू शकतो. इथंच ह्या गोष्टीमध्ये त्या राजा मिलिंदाने हा प्रश्न विचारलेला आहे की भगवंत, औपतिक प्राणीही दिसून येतात, पाय नसलेले प्राणी पाहण्यात येतात, 2 पाय असलेले, 4 पाय असलेले आणि कित्येक पाय असलेले प्राणी सुद्धा पाहण्यात येतात. संसारात यक्ष, राक्षस, कुंभार, असुर, दानव, गंधर्व, प्रेत, पिशाच, किन्नर, मोठमोठे साप, नागलोक, गरुड, सिद्ध आणि विद्याधर हे सर्वच आहेत. हत्ती, घोडे, गाय, म्हैस, ऊंट, गाढव, बकरे, मेंढे, लांडगे, मृग, डुक्कर, सिंह, वाघ, चित्ते, अस्वल, जंगली कुत्रे, तडस कुत्रे, कोल्हे तसेच अनेक प्रकारचे पक्षीही पाहण्यात येतात. सोने, चांदी, मोती, शंख, उत्तमोत्तम दगडी रत्ने, मुंगा, लहान मणी, मसार, गल्ल, उत्तम मणिरत्न, वैदुर्य, वज्र, स्फटिक, लोखंड, तांबे, पितळ आणि कासे इत्यादी धातू दिसून येतात. ह्या भूतलावर क्षौम वस्त्र, काशाय वस्त्र, सुती वस्त्र, गोणपाट आणि कांबळेही पाहण्यात येतात. शाली, धान, जव, कुटुक, दोदो, बरका, गहू, मूग, उडीद, तीळ, कुळीद इत्यादी अनेक प्रकारचे धान्यही दिसून येतात. मूळ गंध, सार गंध, पापडी गंध, लाल गंध, पानाचा सुगंध, फुलगंध असेच कितीतरी सुगंध आहेत. गवत, वेली, झाडे, मोठे वृक्ष, औषधी आणि अशा अनेक वनस्पती सुद्धा आहेत. नद्या, पर्वत, समुद्र आणि कासवे इत्यादी संसारात सर्व काही आहे. भणते, परंतु संसारात कोणती वस्तू नाही हे कृपा करून आपण सांगू शकाल का. आता हे एवढं सगळं आपण ऐकलं, याला किती भागात वर्णित करता येईल. अजून याच्यातही काहीतरी अजून शिल्लकच आहे ना. गवत आहे, वेल आहे, डोम आहे, तुमची झालेली सिमेंट, आता जे जे निर्माण झालं ते आहे. आणि हा प्रश्न विचारला राजा मिलिंदानी की म्हणते हे सगळं दिसतंय, याच्या व्यतिरिक्त काय नाही हे तुम्ही सांगू शकाल का. आता हा प्रश्न जर आपण लक्षात घेतला तर याच्यामध्ये बऱ्याचशा आध्यात्मिक गोष्टी आहे. प्रश्न तसाच विचारला नाही. जेव्हा जन्माचा प्रश्न विचारला, जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की आपण 3 टाईपचे जन्म माणसाचे, प्राण्याचे आणि याचे होतात. माणूस हा आता तुम्ही जर सायन्सच्या थेअरीनुसार गेला तर सायन्सच्या थेअरीने युग पाडली. अश्मयुग आहे, पाषाण युग आहे, वेगवेगळी युग आहे. त्या युगामध्ये आलेला माणूस. मग ते युग ओळखले कशा गेलीमुळे. पाषाण युग म्हणजे दगडाची हत्यारं बाळगणारा किंवा दगडाची भांडी बाळगणारा, त्याला
पाषाण युग म्हटलं. लोह्याची किंवा लोखंडाची किंवा तांब्याची हत्यारं बाळगणार त्याला लोहयुग म्हटलं गेलं. आता नुसतं त्या वस्तूचा विकास होता का तो? त्याच्याबरोबर माणसाचा विकास होत होता. कारण माणूस बुद्धीने विकसित होत होता. आणि मग इथं अध्यात्माचा प्रश्न येतो की जन्म जर ह्या 3 प्रकाराने होतो तो कसा होतो. आणि बुद्ध प्रत्येक वेळेस सांगतात की प्रत्येक योनीचा जन्म हा डबल होतो. आता तुमच्या लक्षात येते की नाही बघा, मी थोडंसं सोपं करून सांगतो की पहिला गर्भामध्ये जन्म होतो माणसाचा. आई जन्म देते आपल्याला, की जे आई आणि वडिलाच्या वासनेपासून आपण उत्पन्न होतो. हा जन्म आईच्या गर्भातून होतो आणि आईला त्रास देऊन माणूस जन्माला येतो. दुसरा जन्म होतो पक्षाचा, अंड्यामधून. पक्षी अंडी देतो, आई त्या अंड्याला उबवते आणि अंड्यातून पिल्लाचा जन्म होतो. तिसरा जन्म होतो बीज जमिनीत पडते, तिच्यापासून झाड निर्माण होतं. हे 3 प्रकारचे जन्म आहेत. पण तिघालाही 2-2 वेळेस जन्म घ्यावा लागतो. आता तुम्ही म्हणाल कसा 2-2 वेळेस जन्म घ्यावा लागतो? तर पहिलं अंड आहे. आई अंड उबवते आणि बाजूला होते. पिल्लाला चोच मारून बाहेर यावं लागतं. त्याला प्रयत्न करावा लागतात. बाहेर येण्याचे प्रयत्न कोणाला करावे लागतात? पिल्लाला करावं लागते. आई निर्मिती करते आणि बाजूला होते. म्हणजे आईने अंड्यात निर्मिती केली, चोच मारून बाहेर येणं हा त्याचा दुसरा जन्म आहे. झाडाला जमिनीत बी टाकल्या जातं. बीज जमिनीच्या आतमध्ये अंकुरित होतं, पण जोपर्यंत सूर्यप्रकाश फोडत नाही आणि जमिनीला फोडून ते बाहेर येत नाही, फोडून बाहेर येणं हा त्याचा दुसरा जन्म असतो. मग माणसाचा दुसरा जन्म काय असतो? सगळ्याला विचार पडला असेल की नाही? माणसाचाही दुसरा जन्म असतो. आणि ही गोष्ट प्रत्येक धर्मातल्या लोकांना कळाल्यामुळे ते करतात. आणि म्हणून बामणाचा जन्म आईच्या पोटातून जसा होतो तसाच मुसलमानाचाही आईच्याच पोटात नव्हतो. बामणाची बाई 9 महिने 9 दिवसच गर्भवती असते, तर मुसलमानाची बाई 9 महिने 9 दिवसच गर्भ असते. पण माणसाने आपला दुसरा जन्म घडवण्याकरता धार्मिक विधी निर्माण केले. आणि म्हणून बामणाच्या पोराची मुंज झाल्याशिवाय ते बामण होत नाही. मुसलमानाच्या पोराची खतना झाल्याशिवाय ते मुसलमान होत नाही. ख्रिश्चनाच्या पोराचा बाप्तिस्मा झाल्याशिवाय ते ख्रिश्चन होत नाही. प्रश्न आता आपल्याच लोकांचा राहिला आहे की आपण बुद्ध कसं व्हायचं, आहे की नाही? आणि मग आमच्या ती प्रक्रियाच आम्ही थांबवून ठेवली. कधी कधी म्हणतात ना, मी कालही उदाहरण दिलं की मी माझ्या मनाला वाटतं की मी प्रक्रिया चांगली करतो, परंतु ती वाईट घडत असते. मी आईचं उदाहरण दिलं होतं की 3 वर्षाच्या मुलाला, रडणाऱ्या मुलाला आई मोबाईल आहे त्याच्या हातात देते. तिला वाटतं की मी त्या मुलाचं समाधान केलं. प्रेमापोटी ते मुलाच्या डोळ्याचं नुकसान करून बसले. म्हणून आपल्याला की जन्म घेताना बुद्धही सांगतात, बाबासाहेबाची शेवटून दुसरी प्रतिज्ञा आहे बघा, आज माझा नवीन जन्म होतात. आम्ही काहीच धडा नाही घेतला बाबासाहेब. बाबासाहेब म्हणतात की दुसरा जन्म झाल्याशिवाय माणसाला माणूस पण येत नाही. आणि मग आमचा दुसरा जन्म कसा असेल? इथे राजा मिलिंदांनी 2300 वर्षापूर्वी तोच प्रश्न विचारला की जर तुम्हाला सगळ्या गोष्टी मला दिसतात, असं काय दिसत नाही ते भंतेजी तुम्ही सांगा. आता मला जर कोणी विचारलं तर मी म्हणेल मी जातो विहाराच्या बाहेर, तुम्ही शोधत बसा काय बघायचं. कारण सांगता आलं असतं का की जे अस्तित्वातच नाहीये, अशी काहीतरी गोष्ट जगात आहे. हे ज्ञान प्राप्त व्हायला त्या अस्तित्वाची अनुभूती व्हायला पाहिजे की नाही? आपण जर इथं म्हटलं की ते अंधार नाही, कशामुळे कळतंय? प्रकाशाची अनुभूती आपल्याजवळ आहे म्हणून तो नाही. इथे जर समजा याच्यामध्ये बसलेले बालक नाही, आपण म्हणू नका स्त्री आहे पुरुष आहे, पण इथे मुलं नाहीत. मुलं नाहीत हे संकल्पना ग्राह्य धरायला प्रौढ अवस्था आपल्याला दिसली पाहिजे की नाही? तरच बालकाची अवस्था ग्रहित धरता येईल ना. आणि इथे तर राजा मिलिंदांनी प्रश्न विचारला नागसेनाला की ह्या दुनियेत असं काय नाही ते तुम्ही सांगा. मग आता ते समजायला काय नाही, समजायला काय आहे हे तर समजायला पाहिजे की नाही?
आणि मग इथे बुद्धीचं चातुर्य बघा त्या नागसेन बनतेजीचं, की आणि म्हणून हा मिलिंद प्रश्न का आपल्याकरता उपयोगी आहे, कारण याच्यातली बरीचशी प्रश्न अशी आहेत की ती आजही कोणाला देता आली नसती. जर बनते नागसेनाने ती राजा मिलिंदाला दिली नसती तर मला नाही वाटत की आताचे आम्ही भिक्षू तेवढ्या पात्रतेचे आहोत की जर त्याचा. आताही आमची थोडीशी भंबेरी उडते, काही प्रश्न विचारत नाही सांगतायत, मग याच्यावर आम्ही कशावर भागून घेतो, आम्ही आरंत नाही म्हणून आम्हालाच काही सगळं येईल, तुम्ही काही ग्रह धरू नका. आणि मग इथे जर समजा ह्या राजा मिलिंदाला नागसेनाने उत्तर नसती दिली तर आपलं काय झालं असतं. साधा वाटणारा प्रश्न की जगात अस्तित्वात काय नाहीये, आणि मग याला भंते नागसेन सोपं आहे एकदम. कसं तिसरी चौथीच्या प्रश्नाच्या याच्यात आहे की नाही, गणिताचं उत्तर सोडवलं की आपण कॉन्फिडन्स नसतो ना, पण शेवटच्या पानावर उत्तरं दिलेली असतात, मग आपलं मन बावचाळलेलं असतं, माहिती नाही खरं आलंय खोटं आलंय काय आलंय, आणि कधी मागच्या पानावर जाऊन उत्तर पाहतो असं होतं की नाही. आणि ते सोडवलेलं गणित मागच्या पानावर गेल्यावर बरोबर आलं की किती हर्ष होतो. तसं अरे हे तर सोपं होतं, मला चालन मीच सोडवलं. तसंच आहे धम्माच आहे की सोपं असतं, पण कुठपर्यंत, जोपर्यंत माझ्या चित्ताला समजत नाही तोपर्यंत. आणि म्हणून इथे भंते नागसेन त्यांना उत्तर देतात. ते म्हणतात महाराज, संसारात 3 गोष्टी नाहीत काय येण्याप्रमाणे. किती गोष्टी नाही संसारात, सगळं काही आहे पण संसारात 3 गोष्टी नाहीयेत ह्या जगात. काय नाहीयेत तर ते पहिलीच गोष्ट सांगतात की संसारात अमर अजर असं सचेतन किंवा अचेतन काहीही नाही. पहिलीच गोष्ट काय आहे की ह्या जगात अमरत्व असं काही नाही की जे चिरकाळ टिकेल, त्याला मरणच नाही, अशी कुठलीच वस्तू ह्या जगात नाही. प्रत्येक गोष्ट जन्माला आली ती नष्ट होणार. जी जी गोष्ट निर्मित केली, आता हे विहार जन्माला आलंय का, त्याला निर्मित केलंय तुम्ही, पण तेही चिरकाळ टिकणार आहे का, त्याची एक लाईफ आहे, एवढ्या वर्ष जगेल. कुठल्या इमारतीला तुम्ही, कुठलाही आर्किटेक्ट असेल किंवा कुठलीही कंपनी असेल, ती इमारत बांधली तर त्या इमारतीचं लाईफ सर्टिफिकेट देतात जास्तीत जास्त 100 वर्ष. आता इंग्रजांनी बांधलेले पूल अजूनही अस्तित्वात आहे. आपल्या गडकरी साहेबांनी बांधलेली रोड अजूनही 4-4 ठिकाणी दबत आहे. ह्या लाईफ मधला फरक आहे, कारण हाच फरक आध्यात्मिक दृष्ट्यामध्ये बी येतो आपल्याला की काय आहे आणि काय नाही. मग ते कितीही टिकाऊ असलं तरी ते एक ना एक दिवस संपणार आहे, नष्ट होणार आहे. फक्त त्याचं लाईफ वाढत जातं. अजरामर असं काही नाही. ही पहिली गोष्ट भंते नागसेनाने राजा मिलिंदाला सांगितली. मग आता याच्यापासून आपल्याला निश्चित हे घेऊनच सोडून द्यायचंय का, कळलं आपल्याला की काहीच अजरामर नाही, माणूसही नाही, बाई नाही, पुरुष नाही, जंगल नाही, काहीच. मग काय करायचं, आज मरायचं उद्या मरायचं म्हणून झोपून जायचं का. ह्या प्रश्नाच्या उत्तरात आपलं लाईफ दडलेलं असतं की जर काहीच अजरामर नाही तर मिळालेल्या आयुष्यामध्ये मी काय करायला पाहिजे याचा धडा देणं इथं धम्म सुरू होतो. आणि इथे प्रश्नाचं खरं उत्तर आहे की जर मी, माझं लाईफ अजरामर नाहीये आणि मग त्याला जर अजरामर करायचं असेल, अजरामरचा अर्थ कसा लावला गेला की जर समजा हे विहार आपण बांधले, हे अजरामर नाही आपल्याला माहिती आहे, पण ह्या औरंगाबाद मध्ये असे कितीतरी विहार आहेत ना. माझ्या माहितीनुसार कोणी जरी मोजदाद केली असेल तर 1000च्या वर तरी भरती. पण त्या मोजणीच्या गणनेतच फक्त राहायचंय की त्या गणनेच्या बाहेर जाऊन साकेत बुद्ध विहाराचे काहीतरी उपक्रम चालतात असं करायचंय. ही प्रोसिजर अवलंबायची. ती कधी कळेल आपल्याला की हे अजरामर नाही. आणि जर अजरामर आहे असं म्हटलं असतं तर आजही इतिहासाचे शोध का लागले. सम्राट अशोकाचा इतिहास लपवला गेला होता, कुणालाही माहीत नव्हता. इंग्रजाचे उपकार आहेत की तो जॉन प्रिन्सेप्स आणि कनिंगम हे 2 माणसं जर नसते तर राजा अशोकाचा इतिहास भारतात कधी माहितीच झाला नसता. अजरामरची परिस्थिती कशी आली
की त्या राजा दूरदृष्टी होता म्हणून त्यांनी खडकावरली, पिल्लरवरली, कशाला माहिती होतं की हे नसतं होणार आहे, याच्यातलं काही ना काहीतरी वाचेल म्हणजे पुढच्या पिढीला कळेल. अजरामरतेकडे जाणं ह्या त्या प्रश्नातलं उत्तर आहे की राजा मिलिंदा, अजरामर असं काही नाही, फक्त एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे आपल्याला काय देता येईल त्याच्या खुणा ठेवत जाणे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारेल की ह्या भगवान बुद्धाच्याच अस्थी आहे. जेव्हा बरहुत स्तूप उकारल्या गेलं, सम्राट अशोकाने उकरलं आणि तिथे बुद्धाच्या अस्थी त्याला सापडल्या, ह्या बुद्धाच्याच आहेत. त्यावेळेस प्रयोगशाळा होती का सम्राट अशोकाच्या काळात की बुद्धाच्या अस्थी डेटिंगला पाठवल्या मग त्यांनी ते केलं सर्टिफिकेट दिलं, असं काही होतं का? मग काय होतं तर त्या एवढ्या मौल्यवान धातू ठेवल्या होत्या की त्या कोण्यातरी महत्वाच्याच व्यक्तीच्या असल्या पाहिजे. कारण सम्राटाच्या अशोकात कितीतरी लोक मेले असतील ना, सगळ्याच्याच अस्थी सोन्याच्या धातूत ठेवल्या होत्या का? त्या विहाराच्या स्तूपाच्या खाली ज्या अस्थी सापडल्या त्या सोन्याच्या पेटीमध्ये बंद होत्या आणि त्याच्यावर शिलालेख होता. आता आपल्या आयुष्यात आपल्या नात्यातले कितीतरी लोक मेले, आपण काय केलं? झाडला भरला मडक्यातून नेऊन टाकला नदी. याच्या पलीकडे काही केलं का आपण कोणाचं? मग त्याच्याहून होतं की जर त्या एवढ्या सांभाळून आणि एवढ्या मौल्यवान याच्यात ठेवल्या असतील तर तो माणूसही कुणीतरी मौल्यवान असला पाहिजे, त्या मौल्यवान माणसाचा. आणि म्हणून आजही त्या धातू ज्या ज्या देशात गेल्या त्या त्या पद्धतीनेच त्या जतन करण्यात आल्या. काय गोष्ट याच्या पाठीमाग की अजरामर काही नाहीये म्हणून तो जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत त्याला सांभाळून ठेवा, हा बोध त्याच्यातून निर्माण होतो. मी अजरामर नाही. आपला इतिहास का नाही होत? कारण आपण ह्या वाक्याचा अर्थ घेतला नाही की जे अजरामर नाही त्याला शक्य तेवढं चांगलं सांभाळलं पाहिजे. मग मी अजरामर नाही तर माझ्या कृती कशा अजरामर होतील किंवा जास्त वेळ कशा चालतील याच्याकरता मी प्रयत्न करणं. आणि म्हणून भंते नागसेनाने सांगितलं की जगात काय दिसत नाही आणि काय अस्तित्वात नाही तर कुठलीही गोष्ट अशी नाही की ती अजरामर आहे, तिला शेवटच्या टोकापर्यंत नेईल अशी कुठलीही गोष्ट नाही. म्हणून की तुम्हाला इतिहास बाबासाहेब का सांगतात की इतिहासाची आठवण ठेवा. कारण जो इतिहास नाही वाचत, नुसता वाचून सोडून दिला काम संपून जाईल. जो इतिहास वाचतो आणि त्या इतिहास घडवण्याचा प्रयत्न करतो त्याला खरा धम्म कळा. बाबासाहेबाला, कारण मी बऱ्याच वेळेस सांगतो की बाबासाहेबाला त्या चपराशाने फाईल जर फेकून नसते दिली, बाबासाहेबांनी संकल्प केला असता का? गायकवाड महाराजांना 5 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट लिहून दिलं होतं ना की मी तुमच्या स्कॉलरशिपवर पीएचडी घेऊन आलो तर तुमच्या संस्थानामध्ये मी 5 वर्ष सेवा देईन. हे कॉन्ट्रॅक्ट होतं गायकवाडांबरोबरचं बाबासाहेबांचं. पण 4 दिवसही नाही करू शकले. मग आपण कोणाचे उपकार मानायला पाहिजे? जर बाबासाहेब शक्यत आहे तिथे रमले असते, पीसीएस ऑफिसर होते ना, क्लास 1 ऑफिसर होते त्या संस्थानातले, आणि त्याच्यात जर 5 वर्ष रमले असते, शक्यता आहे इकडे वळलेही नसते आपल्या उद्धाराकरता. त्या चपराशाने फाईल फेकून दिली, त्या पारशी मारवाड्याने घराच्या बाहेर काढून दिलं. आणि म्हणून बाबासाहेबाला संकल्प करावा लागला की मी एवढा विद्वान, जर माझी हालत अशी होते मी अजरामर तर होणार नाहीये, मग मला माझ्या ह्याच आयुष्यात काहीतरी केलं पाहिजे. आणि बाबासाहेब त्या बडोद्याच्या त्या गार्डन मध्ये ढसाढसा रडून संकल्प करतात की मी आता माझं पूर्ण आयुष्य माझ्या या अस्पृश्य समाजाकरता देईल. हे कुठून आलेलं आहे? मी अजरामर नाहीये, मला केलं पाहिजे. तोच प्रश्न ते महात्मा गांधीला बोलतात. महात्मा गांधी आपण वाचत नाही, महात्मा गांधीचे संवाद आहेत. महात्मा गांधीला चातुर्वर्ण्य पद्धती मंजूर आहे, त्याचं समर्थन करतात महात्मा गांधी की चातुर्वर्ण्य पद्धती ही श्रम विभागणी आहे म्हणतात. महात्मा गांधी काय म्हणतो? श्रम विभागणी आहे. आणि बाबासाहेबाला सांगतात की आपण अस्पृश्यता पाळू नये याच्याकरता लोकांचं हृदय परिवर्तन. बाबासाहेब म्हणतात, हो महात्मा, तुमच्यासारखे 1000 कुणीतरी जन्माला येतात. आमच्या समाजाला आता किती वर्ष झाले त्याच्यात
आणि लोकांचं हृदय परिवर्तन करण्याकरता जर मी थांबलो तर ना तुमच्या जवळ आयुष्य आहे ना माझ्या जवळ आहे. आपण दोघंही आग्रामर नाहीयेत. आपल्या आयुष्यामध्ये तुमचं तुमचे लोक ऐकतील, माझं माझे लोक ऐकतील. आपल्या दोघांना मिळून काही करावं लागेल. आणि तिथे महात्मा गांधीचे आणि बाबासाहेबांचे मतभेद आहे. कारण दोघांनाही माहिती आहे आपण आजरामर नाहीये. आणि ज्याला कळतं आपण आजरामर नाहीये तेव्हा तो चांगलं काम करण्याच्या प्रयत्नामध्ये असतात. आपल्यालाही जेव्हा कळतं की झालं आता आपण कधी त्याला काय म्हण आहे ती, जब जागा तब सवेरा. आपल्याकडे म्हणतात की नाही, जेव्हा जाग आली तेव्हा सकाळ झाली असं समजायचं. आणि आपली सकाळ कधी होते, बुद्धवंत रिटायर झाला की मग त्याला धम्म आठवायला जातो. तोपर्यंत नाही. रिटायर होईपर्यंत धम्म आठवत नसतो. मग तोपर्यंत काय आठवतं की आता मला रिटायर व्हायला 6 वर्ष राहिले पण पोरग काही अजून लागलं नाही. आजरामरपणाचं लक्षण आहे का ते? म्हणून बाबासाहेब साम्यवाद्याला इशारा देतात की समानता मानणं हे समाजवाद्याचं काम नाही. समता प्रस्थापित करणं हे समाजवाद्याचं काम आहे. आणि हे कधी कळेल माणसाला की जेव्हा आपल्या हाताशी दिवस कमी आहे, आपल्या हाताशी आता आपलं आयुष्य नाही. म्हणून कधी कधी म्हणतात ना की जो बोधिसत्व असतो त्याला त्याचं आयुष्य कळतं. आपल्यालाही आपलं आयुष्य कळतं पण आपण ते कळून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आणि म्हणून महापुरुषांनी आम्हाला ज्या दिलेल्या हाका आहेत त्या हाका आपल्याला ह्या मधल्या ओळीत वाचता येत नाही. बाबासाहेबांनी, मी कधी सांगत असतो, बाबासाहेबांचं एवढं लिटरेचर आहे, मला एखाद्या पुस्तकात एक ओळ तरी दाखवा की बाबासाहेबांनी लिहिलंय अरे बाबा मी मेल्यावर ह्या माई साहेबाचा डब्बा कुणीतरी द्या, मी मेल्यावर माझ्या यशवंताला कुणीतरी सांभाळा. त्यांच्या पुढे तो प्रश्नच नव्हता. त्यांच्या पुढे प्रश्न होता कारण बाबासाहेब 65व्या वर्षी जातात. हो, आज 65व्या वर्षी आपली बुद्धी कितीतरी शाबूद आहे. 65 वर्षानंतरही आपण बरेचसे काही काम करू शकतो. त्या माणसाला कळलं होतं की माझ्या हाताशी आता जास्त वर्ष नाहीत. आणि म्हणून बाबासाहेब त्या दिल्लीच्या आपल्या बंगल्यामध्ये मरायच्या आदल्या दिवसापर्यंत बुद्ध आणि त्याचा धम्म याची प्रस्तावना लिहितात. आता तुम्ही विचार करा की उद्या मरणारा माणूस किती स्वच्छ मरण मरू द्या, 12 तास अगोदर तरी त्याला फिलिंग होत असणार, दुःखाचे हे तर होत असणार की नाही मरणाच्या अगोदर 12 तास तरी. बाबासाहेबांना नसतील होत का? ते होत असतील. पण हेच वाक्य आठवत असेल त्याला की मी आजरामर नाही, मला काहीतरी करून गेलं पाहिजे. ह्या प्रश्न विचारण्यामागचाही राजा मिलिंदाचा तोच प्रश्न होता की ह्या जगात काय दिसत नाही तर अमरत्व नाही. बाकी धर्माने तुम्हाला संकल्पना दिली आणि तुकाराम महाराजाला सदैव घेऊन गेले. बुद्धाने केलं का तसं? आता सदैव गेले म्हणजे अमरच करून टाकलं ना. इथे बुद्ध तुम्हाला उपयोगी पडतो. बुद्ध सांगतो आणि बुद्धाचे हे तत्व लागू पडतात की जेव्हा मला कळतं की मी अमर नाही तेव्हा चांगल्या कामाकडे आपली पावलं ओळली पाहिजे. आणि म्हणून हा पहिला प्रश्न सांगितला महाराजांनी की कुठलीही गोष्ट जगात अमर नाही, जे जे जन्माला येतं ते ते नष्ट होतं. हा पहिला सिद्धांत सांगितला आणि हे जगात कुठेही तुम्हाला दिसणार नाही. दुसरं सांगतात ते की कोणतेही संस्कार नियम नाहीत आणि परमार्थ जीव किंवा आत्मा नावाची अशी कोणतीही वस्तू नाही. सगळ्यात उल्लू जर माणसाला कशाने बनवलं असेल तर ह्या आत्मा नावाच्या प्रकाराने. मला सांगा की त्या हिटलरला आपण सगळेच जण किती नावं ठेवतो की नाही? कारण त्या हिटलरने एक पूर्ण ज्यूची 65 लाखाची ज्यू जमात गॅस चेंबर मध्ये घालून मारली. त्याच कृष्णाने महाभारताच्या युद्धामध्ये 18 लक्ष अक्षौणी सैन्य
मारलं त्याला आम्ही देव म्हणतो की नाही? कशामुळे? फक्त त्याच्या गीतेमध्ये सांगितलेल्या एका वाक्यामुळे की अर्जुना, तुझ्या पुढं उभे असलेल्या माणसाला तू मारलं तरी ते मरणार नाही, कारण आत्मा अमर आहे. पहिल्या प्रश्नाला त्या एका अमरत्व आणि एका आत्मा नावाच्या प्रकारामुळे एवढ्या भयान गोष्टी आजपर्यंत घडत आल्या. आणि म्हणून भंते नागसेन सांगतात की शरीरामध्ये आत्मा नावाचा प्रकार नाही. कारण ह्याच प्रकारानं आम्हाला एवढं दूषित करून टाकलं की आमच्या आत्म्याने मागच्या जन्मात आमच्यावरती काहीतरी कुसंस्कार झालेले आहेत, म्हणून ह्या जन्मात आमच्या आत्म्यावरती ही प्रक्रिया होती. आणि म्हणून बाबासाहेबाला एकदा रमाईने विचारलं होतं, कारण रमाई अनाडी होत्या ना. रमाईला ताप आली आणि म्हणून रमाई बाबासाहेब बोलले, चल तुला डॉक्टरकडे घेऊन जातो. आणि बाबासाहेब नेमकेच PhD घेऊन आलेले होते. रमाई म्हणे, आता तुम्हीच डॉक्टर झालात ना, मग कशाला दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन जाताय मला? बाबासाहेब खिन्न झाले आणि बाबासाहेब म्हटले, रमा, तुला जी बिमारी झाली ना त्याच्यावर असंख्य डॉक्टर आहेत भारतामध्ये, पण जी समाजाला रोग झालाय त्या समाजाच्या रोगाचा मी डॉक्टर आहे. आणि असे खूप कमी डॉक्टर आहेत या भारतामध्ये की समाजाच्या रोगावरती विलाज करतात. आणि सगळ्यात मोठा रोग काय असेल तर आत्मा नावाचा रोग आहे. कारण त्या आत्म्याबरोबर येणाऱ्या ज्या अंधश्रद्धा आहेत, त्या अंधश्रद्धामुळे माणूस एवढा पतित होतो की आमच्या हजारो पिढ्या त्या शास्त्राने आणि त्या स्मृतीने सांगितलं म्हणून चुपचाप आम्ही अन्याय सहन करत होतो. आता तुम्ही विचार करा की आम्ही भीमा कोरेगावच्या स्तंभाला वंदन करायला सगळे अभिमानाने जातो की नाही का? तर ते आमच्या पूर्वजांनी 500 महाराणी 28,000च्या पेशवाईला हरवलं होतं. मग तिथं शास्त्र आडवं येत नव्हतं का? बाबासाहेब एका ठिकाणी आपल्या ह्या ग्रंथामध्येच लिहितात, कार्ल मार्क्स आणि याच्यामध्ये लिहितात की जर कृष्ण जिवंत असता, त्याने हिटलर आणि मुसोलिनीला पाहिलं असतं तर त्याचा चातुर्वर्ण्याचा सिद्धांत कधीच पळून गेला असता. कारण हिटलर धनगराचा पोरगा होता, मुसोलिनी सुताराचा होता. आणि त्याच्या याच्यामध्ये सांगितलं होतं की क्षत्रियापेक्षा कोणाला क्षात्रतेज भेटत नाही. हे दोघंही शूद्र होते, पण त्या दोघाही शूद्रांनी एवढे लोक मारले विचारू नका. आणि म्हणून की इथे आत्मा नावाचा प्रकार कुठेही अस्तित्वात नसतो. माणसाच्या शरीरामध्ये चेतना जोपर्यंत आहे तोपर्यंत शरीर चालतं. आणि म्हणून त्या चार्वाकाचा सिद्धांत कधी कधी खरा वाटायला लागतो. त्यांचं सूत्रच आहे की नाही, यावम जीवे सुखम जीवेत ऋणम कृता घृतम पिवेत. ते काय म्हणतात, जगायचं तर एवढ्या सुखानं जगायचं की कर्ज काढून तूप प्यायचं. त्याचा अर्थ काय? सुखानं एवढं जगायचं की कर्ज काढायचं पण तूप प्यायचं. हा त्या चार्वाकाचा सिद्धांत होता. आणि त्यांना विचारलं मग ते सांगायचे की या शरीरात आत्मा बित्मा नावाचा प्रकार नाही. मग त्यांना कोणी विचारलं, आता मला भीती वाटते की त्यांचा सिद्धांत खरा व्हायला लागला. त्यांना जर विचारलं की मग या शरीरात काय असतं तर ते म्हणतात हे 5 महाभूत आले की चेतना ऑटोमॅटिक येते. आता बघा, कॉम्प्युटर तुम्ही AI आलं की नाही, त्या AI ला फक्त कमांड दिल्यात ते ऍडव्हान्स मध्ये विचार करायला लागलं, म्हणजे चेतना ऍडव्हान्स मध्ये यायला लागली त्याच्यावर. कधी कधी वाटतं त्या चार्वाकचा सिद्धांत खरा होईल का काय. आजही तुम्ही ते ChatGPT काय म्हणता की नाही, त्या ChatGPT तुम्हाला हवी ती माहिती पुरवतं. ChatGPTची निर्मिती फक्त एका चिप्स वरती आहे आणि त्याचा प्रोग्राम बी एवढा ऍडव्हान्स नाही. तुमचं जे सॉफ्टवेअर येतं की नाही, त्या सॉफ्टवेअरला तरी काही कमांड द्यावा लागतात. याचं तेवढंही नाही, ते त्याच्या मनाने प्रोसेसिंग करतात. तो चार्वाकाचा सिद्धांत होता की हे 4 महाभूत का एकत्र आले की ती प्रोसेसिंग आपोआप होते. तो सिद्धांत आता लागू होण्याची भीती वाटते माणसाला. भगवान बुद्धाच्या याच्यामध्ये आताही तुम्ही शिकले सवरलेले लोक विश्वास ठेवत नाही की ह्या भिंतीतून त्या भिंतीतून कसा भिक्षू निघतो. क्षकिरण जातात की तुमच्या इकून तिकडे, काढता की तुमच्या छातीचा एक्सरे.
जातात ना. जर किरणं जातात, जसं तुमच्या ह्या मोबाईलचा शोध तुमच्या मंगल मैत्रीवरती लागला, शास्त्रज्ञांनी आता कबूल केलंय बघा की बुद्धाच्या मंगल मैत्रीवरतीच विचार करत होते. 5व्या प्रोसेसमध्ये मोबाईल आला. सुरुवातीला जर तुम्हाला आठवत असेल तर बिनतारी संदेश फक्त पोलिसाला यायची. तो शोध त्यांनी लावला होता, तर त्या शोधाचं जनक तुमची मंगल मैत्री होती. जर भगवान बुद्धाची मंगल मैत्री हजारो कोसावर पोहोचू शकते, तर आवाज का नाही पोहोचू? कुठली म्हणतात ना की गरज ही शोधाची जननी असते. त्या जननी करता कुठला तरी एक काय म्हणतात त्याला संकल्पना तुमच्या पुढे असावी लागते. पक्षी उडतो का, याच्यावरतीच विमानाचा शोध लागला ना, राईट बंधूंनी लावला की जर पक्षी उडतो तर त्याची क्रिया आपल्याला घडवता येईल का? आणि म्हणून राईट बंधू विमानाचा शोध लावतात. मंगल मैत्री ह्या इथून त्या कोसावर पोहोचते, म्हणून मोबाईलचा शोध लावतो. आणि नंतर आपल्या लक्षात येतं की आपल्या शरीरातले टावर अजून आपल्याला सापडले नाही, म्हणून मंगल मैत्री आता पकडतात. आणि त्यावेळेची लोक पकडायची. वाङ्मयाचे अर्थ आपल्याला कळत नाही. आताही तुम्ही शब्द वापरताना काय म्हणतात? पोरगी बिजलीच्या रूपाने पळाली. ऑलिम्पिक मध्ये म्हणता की नाही तुम्ही? एवढ्या सेकंदात एवढ्या किलोमीटरचं अंतर तिने बिजलीच्या वेगाने पार केलं. याच्यामध्ये तसंच आहे. ते अलंकारिक म्हटले की बुद्ध आकाश मार्ग पोहोचले, म्हणजे जलद रीतीने तो मॅसेज तिथपर्यंत गेलेला असावा. आणि म्हणून इथे सांगितलं की आत्मा नावाची चीज कुठेही अस्तित्वात नाही. राजा मिलिंदाला सांगितलं की पहिली गोष्ट काय सांगितली त्यांनी? की संसारात अमर असं काही नाही. दुसरं सांगितलं की शरीरात आत्मा नावाचा कुठलाही प्रकार अस्तित्वात नाही. अज्ञानाच्या सीमा तोडायच्या असतील तर आपल्याला ह्या गोष्टी कळाल्या पाहिजे. मी नेहमी सांगत असतो की तुमचं प्रत्येक शिक्षण याचं शेवटचं टोक काय? मी सगळ्यांनी विचार करून बरा. मी समजा पहिलीत गेला, चौथीला बोर्ड होतं, 7वीला बोर्ड होतं, 10वीला बोर्ड आलं, 12वीला बोर्ड आलं, नंतर मी 2+3चा सिलेबस, ग्रॅज्युएट झालो, ग्रॅज्युएट 2 MA झालो, MA नंतर परत MPhil घुसडलं. त्याच्यानंतर जर वेगवेगळ्या शाखा काढल्या, PhD काढली, म्हणजे शेवटचं टोक काय तुमचं? PhD. तिला अर्थच फिलॉसॉफी ऑफ डॉक्टरेट म्हणतात. शेवटची स्टेप ही फिलॉसॉफी जवळ जाऊन थांबते. माणसाच्या जीवनाचे प्रत्येक केंद्रबिंदू जर कुठे एकत्रित होत असतील तर ते तुमच्या फिलॉसॉफी जवळ होतात. आणि म्हणून जेव्हा फिलॉसॉफी तुम्हाला हे करायची, तर सगळ्यातली जवळची फिलॉसॉफी काय असेल तर भगवान बुद्धांनी दिलेलं तत्वज्ञान. म्हणून भगवान बुद्ध आपल्या धर्माला धर्म म्हणत नाही, तो आचरणाचा आहे. आणि म्हणून ह्या आचरणीय असल्यानंतर किती जवळ जाता येईल, त्याला रिलेटेड किती होता येईल. आणि म्हणून आत्मा नावाचा प्रकार नाही, याला शुद्धतेत बसवण्याकरता कुठल्याही डॉक्टरला जाऊन विचारा आणि त्याला म्हणावं, एका जरी डॉक्टरनी सर्टिफिकेट द्या की ह्या माणसाचा आत्मा निघून गेला म्हणून याचा मृत्यू झाला. ते तो का जगातला कुठलाही डॉक्टर? कारण ते अस्तित्वातच नाही. आणि ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्या सांगणं त्यालाच पाखंड म्हणतात. आणि हे पाखंड जर मिटवायचं असेल तर हा मिलिंद प्रश्न एवढा परफेक्ट आहे आपल्याला समजून घ्यायला की त्याच्यामध्ये वाटणारे साधे प्रश्न हे आपल्याला अध्यात्मापर्यंत नेऊन सोडतात. म्हणून जगामध्ये डोळ्यांनी कधी अमरत्व डोळ्यांनी पाहिलंय का? दिसतच नाही ना. अवस्था दिसतात फक्त खाली माणसाला. जन्माला येणारी बालपण, कौमार्य, तारुण्य, वृद्धत्व, मृत्यू, ह्या अवस्था दिसतील. याच्यामध्ये अमरत्व कधी डोळ्यांनी पाहिलंय? अमृत नावाचा प्रकार कधी कोणाला दिसलाय? अमृत हे कुठलंही द्रव्य नाहीये, तो शब्द आहे. मृत्यूला विरुद्धार्थी शब्द अमृत, म्हणून त्याचा अमृत बनवून टाकलं. अमृत नावाचा काही प्रकार नाही. मृत्यूची प्रक्रिया आहे, त्याला विरुद्ध काय आहे? अमृत.
की जो मरत नाही त्याला अमृत म्हटलं, परंतु न दिसणाऱ्या गोष्टीला त्याच्या भोवती पिंगा घालायला शिकवणं यालाच आपण भाकड कथा किंवा थोतांड म्हणतो किंवा अंधश्रद्धा म्हणतो. आणि म्हणून भंते नागसेनाने दुसरं सत्य काय सांगितलं की कोणताही संस्कार नियमित नसतो. आता मला सांगा की आपल्यावर केलेले संस्कार, आपण संस्काराची व्याख्या काय करून टाकली की मुलाला लावलेली शिस्त, याला संस्कार म्हणायचं का? संस्कार याला नाही म्हणताय. संस्कार आपल्या शरीरावर आपण केलेली प्रक्रिया म्हणजे मनावर आणि इंद्रियावर मिळवलेला ताबा याला म्हणतात संस्कार. मग ते वाईटही असतात आणि चांगलेही असतात. तुम्ही तुमच्या इंद्रियावरती मनावरती किती संस्कार केले. आणि म्हणून एका ठिकाणी कुठेतरी म्हटलंय की जर शरीराला तुम्ही रथ म्हणत असाल तर बुद्धी हा तुमचा सारथी आहे, मन हे लगाम आहे आणि इंद्रिय हे घोडे आहे. ह्या सारथ्याने मनाच्या लगामाने याच्यावर मिळवलेलं नियंत्रण याला संस्कार म्हणायचं. मग जर ते सैल सोडले तर ते संस्कार वाईट संस्कार, आणि त्याला नियंत्रित केलं तर ते चांगले संस्कार. आणि म्हणून जगामध्ये संस्कारही नियमित नसतात. काय म्हणतात भंते नागसेन, असे कुठलाही संस्कार नाही की तो चिरकाळ टिकणार आहे. आता तुम्ही विचार करा की भारतामध्ये हा देश, याला इतिहास आहे, प्राचीन इतिहास. बुद्धापासूनचा इतिहास तर तुम्हाला आर्किओलॉजी लिखित स्वरूपात सापडतो. मायथॉलॉजीचा इतिहास जर गेला तर दोन्ही शाखेको, बुद्धाचा इतिहास 28 बुद्धापर्यंत, कितीतरी कल्पापर्यंत सांगतात, ती मायथॉलॉजी आहे. पण भगवान बुद्धापासून आपण हा इतिहास धरतो. 28 बुद्ध ही मायथॉलॉजीचं म्हणजे. तसंच त्यांचा महाभारत, इंग्रज, सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग इथपर्यंत तुमचा इतिहास जातो. ह्या इतिहासाला प्रमाण काहीही नाही, पण ज्याला प्रमाण आहे ते तरी चिरकालापर्यंत आहे का? कारण आजही तुमच्या पृथ्वीचं आयुष्य विज्ञानाने शोधून काढलं, ब्रह्मांडाचं आयुष्यही शोधून काढलं की ब्रह्मांड किती वर्षापासून आहे. 4000 करोड वर्षाचं त्याचं आयुष्य काढलं. 70 लाख वर्ष पृथ्वीचं आयुष्य काढलं तुमच्या विज्ञानाने. परंतु ते चिरकाळच असेल असं नाही. आणि म्हणून जर हे चिरकाळ नाही तर तुमचे संस्कार पण चिरकाल नाहीत. ह्या जगात अस्तित्वात काय नाहीये तर पहिली गोष्ट कुठलंही अमरत्व नाही, आणि दुसरी गोष्ट कुठलेही संस्कार चिरकाळ नाहीये, आणि तिसरी गोष्ट आत्मा नाही. आत्मा नावाचा कुठलाही प्रकार नाही. आणि ह्या 3 प्रकार जेव्हा तुमच्या पूर्ण प्रमाणे लक्षात येतात तेव्हा तो माणूस श्रोतापती होतो. हे 3च प्रकार आहे. श्रोतापतीला हे 3 प्रकार जेव्हा तुमच्या लक्षात येतात. आता आपल्या लक्षात आहेत का ते? नाही. आजही मी कितीतरी लोकांच्या जलदान विधीला जातो, ते लक्षात ठेवून बोलतात, पण शेवटला जाता जाता म्हणतात त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. हा शब्द येतो कारण चूक नाही, त्यांच्या लक्षात ठेवतात. म्हणायचं नाही, पण भाषणाच्या ओघात म्हणून जातात की माझं घरदार यांच्या दुःखात सहभागी आहे आणि गेलेल्या माणसाच्या आत्म्याला शांती लाव. काय होतंय तर कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये अजून आपण श्रोतापती नाही आहोत. आत्मा नाही याच्यावरती पूर्णतः अजून आपण विश्वास ठेवलेला नाही. आणि ज्या दिवशी ह्या जगामध्ये अमर असं काही नाही, ह्या जगामध्ये कुठलेही संस्कार नित्य किंवा अनित्य असे नाहीत, आणि ह्या जगामध्ये कुठलाही आत्मा अस्तित्वात नाही, ही संकल्पना जेव्हा तुमच्या परिपूर्ण मनामध्ये उतरल्या जाते त्या दिवशी तुम्ही श्रोतापती होता. ही बुद्धाची संकल्पना आहे, पहिली अवस्था आहे ती. आणि तोच प्रश्न हा राजा मिलिंदाने भंते नागसेनाला विचारलेला आहे. भंते नागसेनाने की जसं अस्तित्वात असणाऱ्या गोष्टी सगळ्या माणसाला दिसतात, पण अस्तित्वात नसलेली गोष्ट तिचीही व्याख्या करताना ह्या 3 गोष्टीवरती भंते नागसेनाने सुंदर व्याख्या केलेली आहे. म्हणून अस्तित्वात काय नाही, या जगामध्ये काय अस्तित्वात नाही तर ह्या 3 गोष्टी
अस्तित्वात नाही. तुम्हालाही समजलं असेल असं गृहीत धरून आजचा हा प्रश्न आपण इथेच थांबूया.